नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 रोखोक मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. छत्रपती संभाजीराजे एकाएकी मराठा आरक्षणाविषयी जागरूक झालेले आहेत. मधल्या काळात सकल मराठा मोर्चाच्या निमित्तानं त्यांनी आरक्षणासाठी लढा सुद्धा दिला. संसदेमध्ये पहिल्यांदा आपणच आवाज उठवला आरक्षणाबाबत असा दावाही केला. त्याचवेळी समाजाच्या वतीनं नेतृत्व करत मुख्यमंत्र्यांशी त्यांनी परवा चर्चा सुद्धा केली. आता त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे, ते शाबूत राहिलं पाहिजे. एवढंच नाही तर ज्या सोयी सवलती मराठा समाजाला दिल्या गेलेल्या आहेत त्यासुद्धा तशाच्या तशा मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी शासनानं भरीव तरतूद ही प्रत्येक ठिकाणी केली पाहिजे. आपल्यासोबत खुद्द संभाजीराजे आहेत. सर, झी 24 या मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. आज बीडमध्ये एका मराठा तरुणानं, जो विद्यार्थी आहे, नीटचा पेपर नीट गेला नाही म्हणून आत्महत्या केलेली आहे. आरक्षणामुळं आपल्याला लाभ होत नाहीये असं वाटून अनेक जण हतबल झालेले आहेत, निराश झालेले आहेत. तरुणांचा मोठा वर्ग हा मराठा समाजामध्ये असा आहे की त्याला असं वाटतंय आरक्षण असेल तरच पुढे काही होईल, अन्यथा आपला मार्ग आता या समाजामध्ये किंवा आयुष्यात कठीण आहे. आज तो बीडचा मुलगा विवेक त्यांनी आज आत्महत्या केली. मनापासून दुःख वाटतंय मला. मराठा समाज हा खऱ्या अर्थाने लढवा आहे आणि आत्महत्या करणं हा काय पर्याय नाही. मी या प्रसंगी सगळ्या मराठा समाजाच्या लोकांना सांगू इच्छितो, मुलांना सांगू इच्छितो की आम्ही आहे ना, तुमच्यासाठी लढा लागलोय. मी स्वतः 2007 पासून बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी, मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी मी बाहेर पडलोय. माझी समाजाला विनंती एकच राहणार आहे की आत्महत्या हा पर्याय नाही आहे. हा आपण कदापि हा विचार करू नये. नम्रपणाने विनंती सांगतो की आम्ही तुमच्या सोबत असल्यामुळं हा विचार आत्महत्याचा हा कदापि करू नये ही माझी नम्रतेने मराठा समाज बांधवांना आणि भगिनींना विनंती करू इच्छितो. संभाजीराजे, तुम्ही जेव्हा परवा मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली त्या चर्चेनंतर अशी माहिती पुढे आली की राज्य सरकार एससीबीसी आरक्षण, ज्याला सुप्रीम कोर्टानं तात्पुरती स्थगिती दिलेली आहे, त्यानंतर जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण मोदी सरकारने देऊ केलेलं आहे त्याची अंमलबजावणी मराठा समाजासाठी सुद्धा होईल. कारण मधल्या काळात ते रद्द केलं गेलं होतं एससीबीसी आरक्षणामुळं. पण आता एससीबीसी आरक्षणालाच तात्पुरती स्थगिती मिळाल्यामुळं ईडब्ल्यूएसचं आरक्षण पुन्हा मराठा समाजासाठी महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा GR लवकरच काढला जाईल. राज्य मंत्रिमंडळानं त्यावरती तशा पद्धतीचं संमती दिली. पण तुमची बैठक मुख्यमंत्र्यांसोबत झाल्यानंतर राज्य सरकारच्या वतीनंही हे सांगण्यात आलं की आता ईडब्ल्यूएसचा जो GR काढला जाणार होता तो काढला जाणार नाही. तर असं का? यामध्ये मराठा समाजाचं नुकसान नाही का? परवा अशोकरावजींचा मला फोन आला होता आणि त्याच्यामुळं मी अशोकराव चव्हाणांना, पूर्ण सकल मराठा समाजाचे सगळे संघटनातले लोक, माझी भेट झाली. नंतर मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट झाली. प्रथमतः मी सांगू इच्छितो की मराठा समाजाचं नुकसान होऊ शकत नाही. आपण समजून घेणं गरजेचं आहे की मराठा समाजाचा लढा हा 40 वर्षापासून चालू आहे. सामाजिक मागास हे मागासवर्गीय आयोगाने सिद्ध केलेलं आहे, त्याचा कायदा सुद्धा झालेला आहे. आता दुर्दैवाने तो सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला स्थगिती मिळाली म्हणून तो विषय तिथं थांबला. तोपर्यंत सरकारला वाटलं की आपण ईडब्ल्यूएस, आर्थिक दुर्बल घटकात जे 10% सरकार देणार आहे तिथं आपण टेम्पररी फायदा घेऊ. मी मुख्यमंत्र्यांना विनंती हीच केली की जे 10% ईडब्ल्यूएस जे आरक्षण आहे हे काय एका समाजासाठी आपण देऊ शकत नाही, कारण त्यांनी GR मध्ये तसं नोंद केलं होतं. एका समाजासाठी आपण देऊ शकत नाही. ते जे 48% जे राहतात त्या सगळ्या ओपन कॅटेगरीसाठी ते अवेलेबल आहे. आता प्रश्न असा आहे, जर तुम्ही 10% आरक्षण जर घेतलं ईडब्ल्यूएस
ते ईडब्ल्यूएसचा अर्थच असा आहे ते कोणाला लागू आहे की जे एससी एसटी ओबीसी आणि एससीबीसी मध्ये जे नाही आहेत ते 48 लोकांसाठी लागू आहे. आपण जर ते आरक्षण घेतलं तर तुमचा काय क्लेम राहणार आहे वरती सुप्रीम कोर्टात की आम्हाला उद्या 1 वर्षानंतर ज्यावेळी निकाल लागल त्यावेळी तुम्ही आम्हाला एससीबीसी द्या, तो पण आम्हाला टेम्पररी हे द्या. असं कदापि होऊ शकत नाही. दुसरी महत्वाची बाब ही आहे, आपण जर 10% आरक्षण घेतलं सुद्धा तरी ओपन मधले लोक विरोध करणार नाहीत का? ते काय म्हणणार, मग तो कायदा का केला, मराठा समाजाला सामाजिक मागास का सिद्ध केलं, परत आम्ही अडकलो. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हे 1 वर्षासाठी स्थगिती आहे. ही काही लढाई संपली असं नाहीये ना. आपण ते लढाई करून घेऊ शकतो, पण उद्या इकडे गेलो तर परत आपल्याला एससीबीसी मागण्याचा काही अधिकार राहणार नाहीये. म्हणून माझी ज्या ज्या लोकांना वाटते की आपण ईडब्ल्यूएस घ्यावं, आर्थिक दुर्बल घटकातलं आरक्षण घ्यावं, हे चुकीचं होईल. आणि म्हणून मोठ्या मनाने मोठ्या एक व्यवस्थित पद्धतीने मी तिथं मुख्यमंत्र्यांना, अशोकरावजी चव्हाणांना, तिथं अटॉर्नी जनरल ते कुंभकोणी होते, आपले मराठा समाजाचे जे प्रमुख बघतात ते तिथं थोरात होते आणि पूर्ण सचिव वर्ग होता. त्यांना मी हा विषय समजून सांगितला की मी काय चुकत असलं तर सांगा. ही माझी भावना नाही, ही सकल मराठा समाजाची भावना आहे. आणि त्यांना सुद्धा तो विषय पटला आणि ते म्हटले की राजे तुमची मागणी रास्त आहे, तिकडे गेलं तर धोका आहे. मग हा धोका घेऊन आपण जायचं का 1 वर्ष आपण 1 वर्ष लढा घेऊ ना तिकडं. समजा वाटलं आपल्याला उद्या एससीबीसी मिळत नाही, आपण केव्हाही आपला ऑप्शन आहे, आपण ईडब्ल्यूएसला येऊ शकतो. पण ईडब्ल्यूएस मध्ये गेलं तर दुसरा आपला ऑप्शन राहणार नाही तिकडे जायचं. मग आपण ठरवायला पाहिजे एससीबीसी पाहिजे काय ईडब्ल्यूएस पाहिजे. आणि 40 वर्ष ज्यांनी आरक्षणासाठी लढा दिला अण्णासाहेब पाटलांच्या पासून, जे 42 मुलं ज्यांनी आपलं बलिदान दिलं समाजासाठी, मग ते वर्त गेलं का? ते सोडून टाकायचं का आपण आणि ते आरक्षण 10%? पण एवढ्या जाचक अटी आहेत, त्या जाचक अटी इतक्या स्ट्रॉंग आहेत, तुम्हाला किती टक्के आरक्षण मिळणार आहे? माझा उलट हे जे विद्वान आहेत मराठा समाजातले, त्यांना वाटते की आपण ईडब्ल्यूएस घ्यावं, त्यांनी सांगावं किती टक्के मिळेल मराठा समाजाला आरक्षण त्यातलं. माझी चॅलेंज आहे, ते सांगू शकणार नाही ते. एवढ्या जाचक अटी आहेत. म्हणजे इकडे जे आपण 12% मागायला लागलोय, 12 किंवा 13% मागवले, हे सांगावं 1% मिळणार आहे, 5% मिळणार आहे, 2% मिळणार आहे. हा खेळ होईल मराठा समाजाच्या बरोबर. म्हणून मी त्यावेळी स्ट्रॉंगली पद्धतीने बोललो. आता ह्या कनेक्ट एक विषय मला जरा बाजूचा आहे म्हणून मी बोलू इच्छितो आपल्याला की हे 10% आरक्षण म्हणजे काय? हे सुपर न्यूमररी आहे, म्हणजे अलौकिक पद्धतीने हे केलेलं आहे. म्हणजे उदाहरण आपल्या 52 आणि 48 हे 100 सीट्स आहेत, तर हे 10% एक्स्ट्रा द्यायला लागले सेंट्रल गव्हर्नमेंट. ह्याचं फायनान्शियल बजेट वेगळं तयार झालेलं आहे आणि हे फायनान्शियल बजेट एक्स्ट्रा दिलेलं आहे. मी सरकारला काय विनंती केली की तुम्ही आता हा विषय मला 100% माहित नाही क्लिअर होईल का, पण जसं सेंट्रलने 10% आरक्षण दिले, तुम्ही 12% टेम्पररी जे आपलं आरक्षण तिथं अडकलेलं आहे वरती सर्वोच्च न्यायालय, तुम्ही 12% आरक्षण द्या शिक्षणात सुपरन्युमररीच्या पद्धतीने, एक्स्ट्रा सीट्स करा. ताबडतोब मला मुख्यमंत्र्यांच्या वतीनं कुंभकोणी मला म्हटले, राजे हा मुद्दा तुमचा एकदम रास्त आहे, आपण तिथं AICT असेल, मेडिकल काउन्सिल असतील, आपण त्यांना पत्र लिहू आणि आपल्याला 12% एक्स्ट्रा सीट्स मागून घेऊ त्यांना, जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याचा फायनान्शियल. म्हणजे जर का 100 जागा असतील तर 112 जागा ह्या काढायच्या जाहिरातीतून. बरोबर आहे. सुपर न्यूमररीचा अर्थच तो आहे. म्हणजे 10% सुद्धा जे आरक्षण मिळणार आहे ते 100% मधलं नाहीये. हे एक्स्ट्रा तुम्हाला 10% द्यायला लागलेले आहेत. तसंच तुम्ही 12% एक्स्ट्रा द्या इकडं. त्याला अलौकिक पद्धत म्हणतात मराठी शब्दात, इंग्लिशमध्ये सुपर न्यूमररी म्हणतात. बर सर, राजश्री शाहू महाराजांच्या काळापासून पहिल्यांदा कोल्हापूर संस्थांमध्येच आरक्षण देशात लागू झालं. त्या अर्थानं तुम्ही अधिकारवाणीनं बोलू शकता. 1967-68 पर्यंत मराठा समाज हा ओबीसीच्या लिस्टमध्ये होता. नंतर तो बाहेर पडला, तो कायमचा बाहेर पडला. नंतर मग 2014ला मागच्या आघाडी सरकारनं अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण देऊ केलं, जे महाराष्ट्रातल्याच म्हणजेच राज्यातल्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण आणि राज्याच्याच सेवा भरतीमध्ये नोकरी. पुढं मग हायकोर्टात त्याला चॅलेंज झालं. मागच्या फडणवीस सरकारने
राज्य मागासवर्ग आयोग गायकवाड आयोगामार्फत अहवाल तसा आला आणि त्यावरती शिक्कामोर्तब झालं. 16% आरक्षण जे देऊ केलं होतं हायकोर्टानं ते वैध ठरवलं, पण टक्केवारी आरक्षणाची ही 12 आणि 13 अशी केली. मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की आता हे आरक्षण तात्पुरती स्थगितीने एक प्रकारे थांबलेलं आहे आणि समाजागतिक झालेला आहे. रस्त्यावर लढाईची भाषा करतोय. तुम्ही सुद्धा एका ठिकाणी असं बोललात की वेळ प्रसंगी मोडून काढा, अशी जी भाषा तुमच्या तोंडून आली त्यातनं अनेकांचा समज असा झाला की तुम्ही चिथावणी देताय. नाही, अशी जी जरा तुमच्या बोलण्यात जरासा फरक आलेला आहे किंवा माझ्या भाषणातलं एक वेगळं, तुम्ही जर माझं भाषण ऐकलं तर तुम्हाला समजेल. मी बोलतो त्याच्यावर. तुम्ही म्हटलं शाहू महाराजांचा वंशज आहे, शिवाजी महाराजांचा वंशज आणि शाहू महाराजांचा वंशज अशी भाषा केव्हा वापरल का? आणि स्वतः संभाजीराजे हा याची ओळखच आहे संयमी नेतृत्व म्हणून. मी कसं हे बोलेन? हा, मी बोललो त्यात दुमत नाही. काय बोललो मी? की दोन छत्रपतींच्या मध्ये जर कोण जर तफावत आणत असेल किंवा दोन छत्रपतींच्या मध्ये वाद निर्माण करत असेल, अशा लोकांना बडवून काढा, हे माझं वाक्य होतं. अच्छा. एसटी किंबहुना ओबीसी समाज असेल, ओबीसी समाजान किंवा ते आडवे यायला लागलेत किंवा आणि कुठल्या समाजात आडवे आलेत, मुळीच नाही. उलट तुम्हाला मला या प्रसंगी सांगायचं आहे की मी नेहमी जे 2007 पासून बाहेर पडलो की बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी माझा हा लढा आहे. जे शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं त्या 50% मध्ये एससी, एसटी, ओबीसी आणि मराठा समाजात समाविष्ट होता. या सगळ्यांना एका छताखाली कसा आणता येईल या दृष्टिकोन माझा प्रयत्न आहे. आता परवाच मुख्यमंत्र्यांना भेटायच्या अगोदर त्या दिवशी मला सकाळी आपले माजी खासदार ओबीसीचे नेते हर्षवर्धन राठोड मला भेटायला आले होते. मुस्लिमचे ओबीसीचे नेते म्हणजे अध्यक्ष मनियार आलेले. संध्याकाळी मला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात शेडगे साहेब आणि सगळे भेटले. माझा पहिल्या दिवशीपासून हाच लढा आहे की ओबीसीला धक्का न लावता आपल्याला एससीबीसी मधलं आरक्षण घ्यायचं आहे. आणि म्हणून ही शाहू महाराजांची भूमिकेच्या बद्दल मी विरोधात कसे जाऊ? जे शिवाजी महाराजांनी 18 पगड जात 12 बलुतेदारांना स्वराज्य निर्माण केलं, राजश्री शाहू महाराजांनी बहुजन समाजाला न्याय दिला आणि म्हणून कदापि माझ्याकडे नाही होणार नाही. उलट सगळ्यांना घेऊन जाण्याचा हा माझा स्वभाव आहे. आणि जे काही कोणी त्या व्यक्तीने बोललं असेल तर त्या व्यक्तीसाठी माझं हे वाक्य, बाकी कोणासाठी नाही. सर, दुसरा प्रश्न असाही आहे की तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळचे आहात. त्यांच्या आग्रहानंतर राष्ट्रपती नियुक्त कोट्यातनं खासदार झालेला आहात राज्यसभेवरती. अशा वेळी तुम्ही राज्यसभेतही हा प्रश्न नेला, पण तुम्हाला असं वाटलं नाही की पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हा प्रश्न घेऊन जावा आणि त्यांना गळ घालावी की तुम्ही सुप्रीम कोर्टात जो खटला आहे त्यात केंद्र सरकार म्हणून पक्षकार व्हा, आमच्यावरती कृपादृष्टी दाखवा, असं तुम्हाला वाटलं नाही? नाही, सेंट्रल गव्हर्नमेंट पक्षकार होऊ शकते काही नाही होऊ शकते हे मला त्यातलं टेक्निकल नॉलेज नाहीये. पण मला सांगा, मला पंतप्रधानांना भेटायचं 2 मिनिटं लागतात. आज पण माझा रेकॉर्ड आहे. मी ज्यावेळी, जसं तुम्ही म्हटलं, मी जवळच आहे, त्यांचा निश्चित जवळच आहे. मी जर त्यांना भेटायला गेलो तर मला दुसऱ्या दिवशी त्यांनी मला अपॉइंटमेंट द्यायला पाहिजे. पण हा प्रश्न समाजाचा आहे, हा प्रश्न एकटा संभाजीराजेंचा नाहीये. आणि म्हणून मी ज्या दिवशी माझं पार्लमेंटला भाषण केलं, पार्लमेंटला माझं भाषण झाल्यानंतर मी सगळ्या खासदारांना आव्हान केलं की चला आपण सगळे एकत्र येऊ. मराठा समाजाचा हा प्रश्न हा राजकारणाच्या पलीकडे आहे. आणि म्हणून मला आनंदाने सांगायचंय, प्रामुख्याने शिवसेनेतले बहुतांश खासदार, भाजपमधले बहुतांश खासदार आणि स्वतः शरद पवार साहेबांनी मला बोलून आमची भेट झाली. त्यांनी सांगितलं आमचे सुद्धा राष्ट्रवादीले खासदार येतील. राजीव सातव ज्यांनी माळी असून सुद्धा त्यांनी तिथं आपला आरक्षणाचा विषय राज्यसभेत उठवला. या सगळ्यांनी मला मी सपोर्ट करतो म्हटलं. मला सांगा काय चूक आहे माझी? माझं उलट असं म्हणणं आहे की हा राज्य लेवलचा प्रश्न असला तरी प्रथमदर्शनी जर खासदारांनी आपल्या व्यथा सांगायच्या नाहीत त्या पंतप्रधानांना, आणि म्हणून आणि ते मी एकटं का सांगू? सगळे आपापल्या परीने मोठेच सगळे खासदार, सगळे लोक, आणि सगळे खासदार एकत्र जर जाऊन आपण जाऊ शकलो पंतप्रधानांना भेटायला तर एक वेगळा मेसेज महाराष्ट्रात जाईल, हे माझं म्हणणं होतं. दुर्दैवाने करोनाची महामारी वाढल्यामुळं पंतप्रधान सगळ्यांना भेटतात काय नाहीत हा प्रश्नचिन्ह आहे, म्हणून त्यांनी अजून मला भेट दिली नाही. पण मी आजही वाट पाहतोय
की आणि विश्वास सुद्धा मला आहे ते आपल्याला बोलवतील. सर, एकीकडे आता सुप्रीम कोर्टामध्ये खटला आहे जो मोठ्या बेंचकडं म्हणजे लार्जर बेंचकडं मोठ्या खंडपीठाकडे जाईल. जर का सरन्यायाधीशांचं जर का ते खंडपीठ असलं तर मग ते घटनापीठच होईल 5 सदस्यांचं. अशा वेळी तिथे काय होतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. दुसरीकडं काही संघटनांकडनं ही सुद्धा मागणी पुढे येते आहे की ज्या अर्थी गायकवाड आयोगानं मराठे हे मूळचे कुणबी आहेत किंवा कुणबी मराठे एक आहे असं म्हटलेलं आहे, तर मग सध्याचा जो एक्झिस्टिंग ओबीसी कोटा आहे त्यामध्ये का तुम्ही मराठा समाजाचा समावेश करत नाही, जेणेकरून आता मागासवर्गीय ठरलेलेच आहात तर ओबीसीचं आरक्षण आपल्याला मिळू देत, असे म्हणणारे अनेक मराठा संघटनांचे प्रतिनिधी पुढे येत आहेत, सातत्यानं ही मागणी धरतायत. तुम्हाला काय वाटतंय? नाही, माझं प्रामाणिक मत आहे की आपण ज्याच्यासाठी आपण सामाजिक मागास हे सिद्ध झालेले, आपल्याला कायदा तयार झालेला आहे, आपण एसीबीसीच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि ती स्थगिती 1 वर्षासाठी आहे. ती काय कायम वर्षाची कायमपणाने तुम्हाला उडून टाकलं असं नाहीये. 1 वर्ष स्थगिती आहे आणि विषय डायव्हर्ट होण्यापेक्षा आपण आपल्याकडे कॉन्सन्ट्रेट करू. आणि पहिल्या दिवशीपासून आपलं हेच मत आहे की जे 58 मोर्चे जे निघाले, शांतताप्रेमी मोर्चे निघाले, ज्याची दखल जगाने घेतली, त्यावेळी सुद्धा ओबीसी समाजाचा पूर्ण पाठिंबा होता. आणि म्हणून आपण त्या ओबीसी मध्ये घुसण्याची भाषा इथं करायला नको. आपलं एकच अँगल पाहिलंय, एकच सेंटर पाहिलंय, ते म्हणजे एसीबीसी कसं स्थगिती आपल्याला उठवता येईल ह्याच्याकडे पूर्ण लक्ष पाहिलंय. आणि म्हणून माझी सुद्धा आपल्याला सर्वांना विनंती आहे की हा विषय वाढू नये, आपण एसीबीसीच्या वरच कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. आणि असे किती लोक म्हणतात मला माहित नाही, पण मला जे संबंधित जे मराठा समाजातले अनेक संघटनेतील लोक माझ्याशी संबंधित आहेत आणि आज नाही 2007 पासून आहेत, सगळ्यांचं मत हेच आहे की तुम्ही ओबीसीला धक्का न लावता आपण हे आरक्षण मिळवू. 1-2 संघटना जे माझ्या जवळच्या संघटना आहेत, मी परवाच त्यांना सांगितलं की तुम्ही हा विषय याच्यात तुम्ही इन्व्हॉल्व्ह करू नका. समाजामध्ये परत ती जाती विषमता निर्माण व्हायला लागले. उलट माझा हेतूच आहे आणि आपल्या सर्वांचा हेतू आहे की जाती विषमता कमी व्हायला पाहिजे, त्यासाठी हे आरक्षण असते. आरक्षण ह्याच्यासाठी नाही की जाती विषमतामध्ये आणि दरी व्हावी, हे कमी करण्यासाठी आपल्या सर्वांचा दृष्टिकोन पाहिजे. म्हणून तेच त्यांनी सुद्धा मला बहुतांश सगळ्या मराठा समाजाचे 2 जे प्रमुख संघटना आहेत त्यांनी मला शब्द दिला, राजे असं काय होणार नाही, आपण एसीबीसीवर कॉन्सन्ट्रेट करू. सर, आता एसीबीसी आरक्षण जे मराठा आरक्षण आहे राज्यात देऊ केलेलं आहे त्याला तात्पुरती स्थगिती आहे. घटनापीठाकडे किंवा लार्जर बेंचकडे जेव्हा सुनावणी होईल त्यामध्ये निश्चितच आपण विनंती अर्ज सुद्धा महाराष्ट्र सरकारने टाकलेला आहे की ही तात्पुरती स्थगिती लवकर उठवावी. तुमचा काय अंदाज आहे? तुम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली आहे, तिथे जे कोणी ॲडव्होकेट जनरल असतील किंवा इतर जे सल्लागार असतील त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, सरकारची तयारी आहे? कारण याआधी सरकारवर असे आरोप झाले की सरकारची तयारी पूर्ण नव्हती म्हणूनच तात्पुरती स्थगिती ही नशिबात आली. नाही, आता मी मगाशी सांगितलं ना की मला राजकारणाच्या पलीकडे आपण समाजाचा विचार करायला पाहिजे. मागं काय झालं त्यात मला काय लक्ष केंद्रित करायचं नाहीये, पण निश्चित आपल्याला ह्याच्या पुढे ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडे जायचं हे पूर्ण तयारीने जायला पाहिजे. माझी कुंभकोणी असेल, रोहितगीजी असतील किंवा आपले थोरातजी असतील, या सगळ्यांशी माझी सखोल चर्चा झालेली आहे आणि त्यांना मी सांगितलंय पूर्ण अभ्यासपूर्वक आपण जायला पाहिजे. तुम्हाला जे काही प्रोटेक्शन पाहिजे मराठा समाजाच्याकडून आम्ही देऊ. त्यांना मी विश्वास दिलाय की आमच्याकडून म्हणजे मराठा समाजाकडून कदापि आम्ही जे वकील आपल्यासाठी लढा द्यायला लागलेले आहेत, सिनियर वकील लढा द्यायला लागलेत, त्यांच्यावर आमचा काही रोष नाहीये. या मिनिटाला काही रोष नाही. मागचं काय झालं त्याच्यावर मला बोलायचं नाही, पण पुढचं मला सांगायचंय की येणाऱ्या पुढे जे तुम्ही लढा देणार आहे त्यासाठी आमचा मराठा समाजाचा पूर्ण तुम्हाला पाठिंबा असणार आहे. जे काय जोर लावायचं आहे ते तुम्ही सगळे मिळून एकत्र लावा. मराठा समाजातले जे काही वकील तुम्हाला इनपुट्स पाहिजे असतील त्याच्यासाठी आम्ही द्यायला आमची सगळी यंत्रणा लावतो, पण चांगल्या स्ट्रॉंगली करावं. आणि माझी मराठा समाजाला या प्रसंगी सुद्धा विनंती करायची की आपण जे काय आपल्याला लढा द्यायचा आहे तो आपण लढा करू. जिथं आंदोलन उभा करायचं तिथं आंदोलन उभा करू. जिथं आपल्या सरकारवर प्रेशर टाकायचं आपण तिथं प्रेशर टाकू. पण आपण जे आपल्यासाठी लढा देण्यासाठी जे सुप्रीम कोर्टातले जे सिनियर वकील आहेत त्यांना आपण एका आदराने किंवा आपण त्यांना विश्वास दाखवू, हो आम्ही तुमच्या बरोबर आहोत. ठीक आहे. छत्रपती संभाजीराजे, तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिलेली आहे. मला ही आणखी पेचात तुम्हाला टाकायचं नाहीये, कारण तुम्ही आधी संयमाची भाषा केलेली आहे आणि खरंच या क्षणाला संयम खूप महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही जो किशोरवयीन तरुणांना मराठा समाजातल्या जो एक मेसेज दिलेला आहे किंवा हाक दिलेली आहे
की तुम्ही निराश होऊ नका, हतबल होऊ नका. एखाद दुसऱ्या एका दुसऱ्या दुःखाने आपलं आयुष्य संपवू नका, यातनं मार्ग काढा. तर ती मला असं वाटतं आज सध्याची गरज आहे. कारण अनेक ठिकाणी असे रिपोर्ट्स येत आहेत की मराठा समाजातले तरुण हे अगतिक झालेले आहेत. तर तुमचा जो संदेश आहे ते शिरसावंत मानतील किंवा ऐकतील म्हणूया, त्यांनी ऐकायला पाहिजे. तुम्ही इतकं काम करता आहात, पण तुम्ही वेळात वेळ काढला, ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. हे होते कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे, जे खासदारही आहेत आणि मराठा समाजासाठी ते लढतायत. त्यांनी आज जी आपली बाजू मांडलेली आहे ती अनेक अर्थानं महत्त्वाची आहे. आणि आता जो मराठा समाजाचा आरक्षणासाठी लढा हा सुप्रीम कोर्टात गेलेला आहे, तेव्हा प्रत्येकाने संयमच पाळला पाहिजे. हा जो संदेश त्यांनी दिला आहे, मला असं वाटतं तो या क्षणी फार मोलाचा आहे. आज इथेच थांबूया. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.